नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्टडीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण फॉरेक्स XAUUSDचा चार्ट्स आपण ॲनालिसिस करणार आहोत. गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी मी एक फॉरेक्सबद्दल व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्याबद्दल सांगितलं होतं की फॉरेक्समध्ये XAUUSD म्हणजे गोल्ड जो आहे तो वरती जाऊ शकतो. आणि बघा मित्रांनो, त्याप्रमाणे आज म्हणजे 2 ते 3 दिवसात आधी पण आणि आता पण फॉरेक्सचा जो XAUUSDचा जो चार्ट्स आहे म्हणजे गोल्ड आहे XAUUSD, तो वरती गेलेला आहे. आणि मित्रांनो बघा, आता इकडे मी लेफ्ट हँड साईडला डेलीचा चार्ट्स ओपन केला आहे आणि मित्रांनो लेफ्ट हँड साईडला मित्रांनो विकलीचा चार्ट्स ओपन केला आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपली स्ट्रॅटेजी किती परफेक्ट आहे की बघा इथे आपल्याला मुव्हिंग एव्हरेज E27 E29च्या वरती आहे, म्हणजे हायर चार्ट्स बुलिश आहेत आणि गोल्ड सतत वरती जातो आहे. इथे थोडासा खाली आला होता पण नंतर पुन्हा तो बुलिश असल्यामुळे, हायर चार्ट बुलिश असल्यामुळे वरती जातो आहे. आणि आता पण बघा तो बघा वरती गेलेला आहे. आणि आता बघा तो वरती किती जाऊ शकतो, तर हायर चार्टच्या बॉलिंजर बँड पर्यंत तो जाऊ शकतो. म्हणजे इथे बघा मित्रांनो, बॉलिंजर बँड म्हणजे तसं बघायला गेलं 2964 2966 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो, हा विकली चार्ट्स आहे. आपल्याला अजून एक आजचा दिवस आणि उद्या दिवस 2 दिवस आहेत विकली चार्ट संपायला. तर हा विकलीचा बार आठवड्याचा बार बंद असतो. तर आपल्या 2 दिवसात आपल्याला कळू शकेल की गोल्ड किती वरती जातो आहे. तर मित्रांनो, जर विकलीसाठी हायर चार्ट्समध्ये जर गोल्ड वरती जात असेल तर मित्रांनो, आपल्याला लोअर चार्ट्समध्ये पण याचा इफेक्ट बघायला मिळतो. आणि बघा, प्राइस खाली येऊन ही 7-8 दिवसापूर्वी खाली येऊन नंतर गोल्ड पुन्हा वरती गेलेला आहे. आणि मित्रांनो बघा, आज तो बॉलिंजर बँडला टच करायला गेलेला आहे. मित्रांनो, मी इथे 5 ते 6 4 ते 5 इंडिकेटर लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बघा इथे स्टॉकिस्टिक RSI, त्यानंतर MACD पण वरती येतोय. स्टॉकिस्टिक आपल्याला वरती सिग्नल दिलेलाच आहे. आणि त्याचबरोबर ही जी प्राइस आहे, जो प्राइस बार आहे त्या मुव्हिंग एव्हरेज 7 आणि मुव्हिंग एव्हरेज 29, म्हणजे मुव्हिंग एव्हरेज 7 हा मुव्हिंग एव्हरेज 29च्या वरतीच आहे. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा सिनारिओ असतो तेव्हा प्राइस ही वरती जाते. आणि त्याप्रमाणे मित्रांनो बघा, प्राइस वरती गेलेली आहे. म्हणजे बघा, 288 पासून प्राइस मित्रांनो गेले 3 दिवस लगातार प्राइस वरती जात आहे. आणि आता ती मित्रांनो 2959 पर्यंत चिटकायला जाऊ शकते, म्हणजे 1-2 दिवसात जाऊ शकते मित्रांनो. म्हणजे आपली स्ट्रॅटेजी किती परफेक्ट आहे. गेल्या वेळेस सांगितलेलं तुम्हाला की मित्रांनो, गोल्डचे चार्ट्स हे बुलिश आहेत आणि गोल्ड हा वरती जाऊ शकतो. थोडासा मित्रांनो ह्या ठिकाणी खाली आला होता, कारण मित्रांनो ह्या ठिकाणी त्याला रेजिस्टन्स होतं. आणि इथे बघा हायर चार्ट्समध्ये इथे गॅपअप झाला होता. आणि इथे गॅप भरून काढण्यासाठी बघा मी चार्ट थोडे मोठे करतो आणि मित्रांनो इथे प्राइस खाली आली होती. कारण ती जो नियम आहे मित्रांनो की जेव्हा प्राइस बार हा E7ला सोडून वरती जातो तेव्हा तो E7ला चिटकायला खाली येतोच. त्यामुळे गॅप झाला होता. त्यामुळे ही प्राइस मित्रांनो E7ला बघा, इथे कर्सर दिसतो तर ह्या ठिकाणी प्राइस खाली आलेली आहे. पण ओव्हरऑल मित्रांनो, जर बघायला गेलं तर हे जे हायर चार्ट्स आहेत, तर हे बघा मित्रांनो, की जे हायर चार्ट्स आहेत ते मित्रांनो हे बुलिशच आहेत. बघा, बुलिशच आहेत मित्रांनो. इथे पण जर लोअर चार्ट्समध्ये बघायला गेलं तर डेलीमध्ये बघायला तर इथे पण हे बुलिशच आहेत. बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ॲनालिसिस करू शकतो. तर मित्रांनो इकडे बघा की या ठिकाणी आता आपल्याला ट्रेंड्स कळलेला आहे हायर आणि लोअर चार्टचा, की या दोन्ही ठिकाणी बुलिश ट्रेंड आहे. आणि प्राइस मित्रांनो किती सलगपणे वरती गेलेली आहे. बघा इथे बघा किती सलगपणे वरती गेलेली आहे. तर ह्याचे आपण, तर आपल्याला जर अशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी किती परफेक्ट वर्क करत आहे. तर मित्रांनो, आपण हायर चार्ट्स बघताना पर्यंत बघा, हायर चार्ट्समध्ये हा विकली चार्ट्स आहे. जर मंथली चार्ट्स आपण बघायला गेलं तर मंथली चार्ट्स पण आपण लावून बघू शकतो. बघा, मंथली चार्ट्स आहे. मंथली चार्ट्समध्ये पण बघा मित्रांनो, E7 हा E20च्या वरती आहे आणि प्राइस पण E7ला चिटकून वरती जात आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल इथे बॉलिंजर पण मी कशाला लावलेला आहे. तर मित्रांनो, बॉलिंजर बँड लावल्यामुळे पण आपल्याला चांगल्या प्रकारे कन्फर्मेशन मिळतं. बघा, प्राइस ही नेहमी बॉलिंजर बँडला चिटकूनच वरती जात आहे. म्हणजे आपल्याला जर टार्गेट पकडायचं असेल तर आपण बॉलिंजर बँड हे टार्गेट, वरचं जाणारं टार्गेट बॉलिंजर बँड आपण पकडू शकतो. जर मंथलीला जर बघायला गेलं तर मित्रांनो, मंथलीच्या बॉलिंजर बँडला पण हा गोल्ड चिटकायला जाऊ शकतो. म्हणजे गोल्ड किती वरती जाऊ शकतो बघा. आणि गोल्ड हा सतत, हा लाईव्ह चार्ट्स आहेत मित्रांनो, आणि गोल्ड हा वरती जातो. आणि जर इथे तुम्ही बघाल तर MACDने पण आपल्याला सिग्नल वरती दिलेला आहे. जर तुम्ही MACD, जर मुव्हिंग एव्हरेज, बॉलिंजर बँडचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर आवर्जून बघा मित्रांनो. कारण अर्धवट व्हिडिओ बघून
आणि कुठलाही एक व्हिडिओ बघून तुम्हाला ह्याचं पूर्णपणे कल्पना येणार नाही, कारण आपल्याला कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याला 3 ते 4-5 चार्ट्स लावावे लागतात आणि त्याचा योग्य प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागतो मित्रांनो. तर ह्या ठिकाणी बघा मंथलीच्या चार्ट्समध्ये पण गोल्ड हा वरती आहे, त्यामुळे गोल्ड हा खाली न येता मित्रांनो गोल्ड वरतीच जात आहे. आणि याचं बघा MACD पण वरती आहे आणि आपल्याला स्टॉकिस्टिकने RSI पण वरती आपल्याला सिग्नल दिलेला आहे, म्हणजे इथे वरती आहे बघा. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला मित्रांनो सुपर ट्रेंड पण खाली आहे बघा. या ठिकाणी सुपर ट्रेंड मित्रा तो बघा, सुपर ट्रेंड या जो ग्रीन लाईन दिसते ती सुपर ट्रेंडची आहे बघा. ही सुपर ट्रेंडची आहे, म्हणजे सुपर ट्रेंड खाली म्हणजे प्राइस वरती वरती जाते. तर मित्रांनो या ठिकाणी मंथलीसाठी जो गोल्ड आहे तो बुलिश आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मंथलीमध्ये जर आपण बघितलं, जर सुपर ट्रेंडचा तुम्ही मित्रांनो चार्ट जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो कृपया सर्व व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा, कारण ह्या सर्व इंडिकेटरचा वापर करून आणि योग्य अभ्यास करूनच अशा प्रकारे चांगलं आपल्याला कन्फर्मेशन मिळतं मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आता समजा आपल्याला गोल्ड किती वरती जाणार त्यासाठी मित्रांनो समजा मी इथे या ठिकाणी विकली चार्ट्स लावायचा असतो, हायर चार्ट एका ठिकाणी लावायचा असतो आणि दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो लोअर चार्ट. समजा मी आता या ठिकाणी डेलीचा चार्ट लावला, डेलीमध्ये तर आपल्याला कन्फर्मेशन मिळालं बघा. सुपर ट्रेंड हा खाली आहे म्हणजे प्राइस वरती आहे मित्रांनो, आणि ही प्राइस कुठपर्यंत वरती चिटकायला जाऊ शकते, तर बॉलिंजर बँड पर्यंत चिटकायला मित्रांनो जाऊ शकते. तर मित्रांनो आता मी जर जरा डेलीपेक्षा थोडासा कमी टाइम फ्रेम जर बघायला गेलं तर मी समजा 4 अवरचा चार्ट बघितला, तर 4 अवरच्या चार्ट्समध्ये त्याचं काय अनालिसिस होतं ते पण बघूया आपण. बघा मित्रांनो 4 अवरच्या चार्टसाठी म्हणजे 4 तासामध्ये हा गोल्ड मित्रांनो वरती जाऊ शकतो आणि त्याचं जे पुढचं टार्गेट असेल ते मित्रांनो मित्रांनो बॉलिंजर बँडचा अप्पर बँड म्हणजे 2949 पर्यंत मित्रांनो असू शकतो. बघा या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर मित्रांनो एक व्यवस्थित बघा की आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणीच E7 E29च्या ही जी लाल रेषा आहे ही E29 आहे आणि ही जी ग्रीन रेषा आहे ही E7 आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग 7 आहे. बघा इथून जेव्हा प्राइसने E7ला क्रॉस करून प्राइस वरती गेली आहे आणि E7ने E29ला क्रॉस करून तो पण ती लाईन पण वरती गेलेली आहे, तेव्हा मित्रांनो कुठेतरी आपल्याला इथेच बुलिश सिग्नल मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सुपर ट्रेंडचं पण कन्फर्मेशन मिळालेलं आहे. आपल्याला नंतर MACDचं कन्फर्मेशन आपल्याला नंतर मिळालं आहे, पण मित्रांनो आधीच आपल्याला या ठिकाणचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण समजा बाय केला असता आणि समजा या ठिकाणी सुपर ट्रेंडला किंवा या ठिकाणी आपण जर स्टॉप लॉस ठेवला असता तरी मित्रांनो आपल्याला चांगला मोठ्या प्रकारे टार्गेट मिळालेलं आहे बघा. इथे आपण होल्ड करू शकतो, कारण हायर चार्ट्स बघा मित्रांनो होल्ड केव्हा करायचं असतं, जेव्हा हायर चार्ट बुलिश असतात आणि लोअर चार्ट्समध्ये पण प्राइस वरती वरती जात असते, तेव्हा मित्रांनो आपण ह्या गोष्टी म्हणजे आपण ह्या म्हणजे ॲक्सिस UIDचा चार्ट्स म्हणजे जे गोल्ड आहे कुठल्याही प्रकारचे चार्ट्स असतील त्या ठिकाणी किंवा स्टॉक असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांना होल्ड करू शकतो. तर इकडे बघा मित्रांनो आपल्याला सुपर ट्रेंडचं पण कन्फर्मेशन मिळालेलं आहे आणि E7चं पण मिळालं आहे. E7 E29च्या वरती आहे. जर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा जर माझे व्हिडिओ आहे तर तुम्ही तो बघितले नसेल तर पूर्णपणे बघा, मग तुम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारे चार्ट्स बुलिश किंवा बेरिश असतात. तर या ठिकाणी बघा प्राइस वरती 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 गेलेली आहे आणि E7ला जेव्हा ते गॅप झालाय वरती लागोपाठ बघा या 3 जे बार आहेत त्या ठिकाणी बघा प्राइस ही E7ला सोडून वरती जाते आहे आणि त्यामुळे जेव्हा गॅप झाला तेव्हा चौथा बार आहे हा E7ला टच करायला आला आणि त्यानंतर पुन्हा मित्रांनो तो वरती बॉलिंजर बँडला चिटकायला E7ला चिटकून बॉलिंजर बँडला मित्रांनो चिटकायला गेलेला आहे. तर अशा वेळी किती परफेक्ट कन्फर्मेशन आपल्याला मिळतं आहे, म्हणून मी गेल्या वेळी तो व्हिडिओ टाकलेला असेल, जर तुम्ही तो बघितला नसेल तर आवर्जून बघा. तर गोल्डचं किंवा अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही स्टॉकचं अशा प्रकारे विश्लेषण करू शकता मित्रांनो. आणि त्या ठिकाणी आपल्याला बघा आपण फक्त एका कुठल्या इंडिकेटरचं कन्फर्मेशन घेत नाही मित्रांनो, तर त्याबरोबर आपण MACD त्यानंतर आपल्याला स्टॉकिस्टिक RSI किंवा स्टॉकिस्टिक नॉर्मल किंवा आपण बॉलिंजर बँड बघा, बॉलिंजर बँडचं आपण कन्फर्मेशन बघा. चार्ट थोडेसे तुम्हाला गुंतागुंतीचे वाटतील, पण मित्रांनो ह्यातून आपल्याला कन्फर्मेशन पूर्ण मिळतं. या डेली चार्ट या 4 अवरच्या चार्ट्समध्ये तुम्ही बघायला गेला तर प्राइसने बघा प्राइस E7ला ज्या क्रॉस बघा, मी चार्ट जरा मोठे करतो. ही जी ब्लॅक लाईन आहे ती बॉलिंजर बँडची आहे. हा बॉलिंजर बँडचा मिडल बँड आहे, हा लोअर बँड आहे आणि अप्पर बँड आहे. जेव्हा प्राइस बघा मिडल बँडला क्रॉस करून गेली तेव्हाच बरोबर आपल्याला मुव्हिंग एव्हरेजचं पण कन्फर्मेशन मिळालं आहे. म्हणजे मुव्हिंग एव्हरेज 7ने मुव्हिंग एव्हरेज 29ला क्रॉसवर केलं आहे आणि प्राइसने E7ला क्रॉस केला आहे आणि प्राइस बघा वरती गेलेली आहे बघा.
प्राइस किती वरती गेलेली आहे आणि बरोबर कन्फर्मेशन तिकडे मिळालेलं आहे. जर आपण लोअर चार्ट्समध्ये आपण जर बघायला गेलं तर आणखीन समजा 1 अवरच्या चार्ट्समध्ये आपण बघायला गेलं आहे तर या ठिकाणी बघा प्राइस ही मुव्हिंग एव्हरेजला क्रॉस करून वरती गेलेली आहे आणि नंतर पुन्हा जेव्हा क्रॉस करून वरती गेली आणि ते गॅप तयार झालेला आहे तेव्हा ती प्राइस पुन्हा E7ला चिटकायला लागली आहे आणि पुन्हा प्राइस मित्रांनो बॉलिंजर बँडला म्हणजे वरती चिटकायला जात आहे. आणि मित्रांनो बघा जर 1 अवरचं आपल्याला जर टार्गेट बघायला गेलं तर मित्रांनो हे आहे 2950. तर मित्रांनो हे सर्व आता मी विश्लेषण करत आहे तर ह्याचे सर्व मी इन डिटेल छोट्या छोट्या भागामध्ये प्रत्येक इंडिकेटरचे वेगवेगळा विश्लेषण आणि वेगळे मी याचे छोटे छोटे भाग बनवलेलेच आहेत. तर तुम्ही ते व्यवस्थित बघा. तर ह्या सर्व भागाचे जे कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असतील तर हे तुम्हाला जे मी सांगत आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. आणि मित्रांनो हे मी बॉलिंजर बँड पण लावलंय, सुपर ट्रेंड पण लावलंय. तर एक प्रकारे मला सर्व प्रकारे कन्फर्मेशन होते. प्राइस जेव्हा वरती जाते तेव्हा ती बघा बॉलिंजर बँडच्या अपर बँडला चिटकायला येते म्हणजे हे मी टार्गेट पकडू शकतो. टार्गेट काढण्याचं मित्रांनो कॅल्क्युलेशन्स पण असतात पण इथे बघा मी आता कॅल्क्युलेशन्स न करता तर इथे बॉलिंजर बँडला अपर बँडला ही प्राइस चिटकायला जाऊ शकते. तर मित्रांनो आणि त्याप्रमाणे ती गेलेली पण आहे बघा या ठिकाणी बॉलिंजर बँडला प्राइस मित्रांनो खाली जर पाठी बघायला लागला तर बॉलिंजर बँडला प्राइस चिटकायला गेलेली आहे. बघा इथे प्राइस चिटकायला गेलेली आहे आणि मित्रांनो ते खाली नाही तर वरती जाते कारण त्याचे हायर चार्ट्स मुळात मित्रांनो काय आहेत तर बुलिश आहेत. तर मित्रांनो एका ठिकाणी तुम्हाला हायर चार्ट्स लावायचेच आहेत आणि तिथून कन्फर्मेशन घ्यायचं आणि लोअर चार्ट्समध्ये तुम्हाला इंट्राडे किंवा 2 ते 4 दिवसाचं ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. पण मित्रांनो एका इंडिकेटरवर कधी पण डिपेंड राहायचं नसतं. आणि मित्रांनो गोल्ड किंवा फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करताना अनुभव लागतो. आम्ही 4 ते 5 वर्ष याचं विश्लेषण करत आहोत आणि त्याप्रमाणे इथे गोल्ड प्रॉपर किती वरती जाईल काय जाईल हे अनुभव आहे. आणि त्यामुळे मित्रांनो गोल्ड बघा आता इथून वरती गेला आहे. गोल्डचं आपल्या समजा मित्रांनो मंथली चार्ट्स पण हायर आहे. हायर चार्ट्स मंथलीचा जो आहे तो पण बुलिश आहे मित्रांनो. बघा किती वरती आहे आणि इथून पण प्राइस वरती आहे मंथलीचा. आणि त्याचबरोबर लोअर चार्ट्समध्ये पण आपल्याला कन्फर्मेशन मिळत आहे. त्यामुळे आपण लोअर चार्ट्सला बघून या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारचा टाइम फ्रेम वापरू शकता. 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही समजा या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशन भेटलं बघा 1 तासाच्या चार्टमध्ये तुम्हाला जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही कशा वगैरे करू शकता. बघा मुव्हिंग ॲव्हरेज E7 आहे, मुव्हिंग ॲव्हरेज 29च्या वरती आहे. त्याचबरोबर पहिलं कन्फर्मेशन भेटलं, दुसरं कन्फर्मेशन तुम्हाला MACDचं भेटलं आहे. त्यानंतर इथं जर तुम्ही बाय केलं असता 2918ला तर बघा लागोपाठ पुढच्या 1-2 तासामध्ये 3 तासामध्ये तुम्हाला प्राइस ही मित्रांनो 2938 पर्यंत मित्रांनो वरती गेली आहे आणि त्याच्यानंतर थोडी खाली येऊन पुन्हा मित्रांनो 2946 पर्यंत गेलेली आहे. बघा म्हणजे किती परफेक्ट कन्फर्मेशन मिळतं. आणि त्याचबरोबर तुम्ही सुपर ट्रेंड पण लावून त्याचं पण कन्फर्मेशन घेऊ शकता आणि सुपर ट्रेंडला तुम्ही ॲज तुम्ही स्टॉप लॉस म्हणून पण ठेवू शकता. तर या ठिकाणी जिथे क्रॉस केलं आहे प्राइसने जिथे प्राइसने क्रॉस केला आहे मुव्हिंग ॲव्हरेज 7ला त्या ठिकाणी बघा त्याच्या खालचा जो बार आहे या ठिकाणी पण तुम्ही इथं स्टॉप लॉस लावू शकता किंवा सुपर ट्रेंडचा पण वापर तुम्ही स्टॉप लॉस म्हणून करू शकता. तर या ठिकाणी पण स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता. आणि प्राइस मित्रांनो किती वरती गेली म्हणजे ज्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार आहात त्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो बघा आणि मोस्टली हायर चार्ट्स हे मित्रांनो बुलिश असतात. तर त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त बाईंग साईडलाच राहायचं आहे आणि मोस्टली थोड्याफार प्रमाणात तुम्हाला सेलिंग पण भेटेल पण शक्यतो जायचं नाही कारण का ट्रेंड इज अवर फ्रेंड असतात. म्हणजेच काय जर तुमचं हायर चार्ट्सचे ट्रेंड जर अपर आहे तर लोअर चार्ट्समध्ये पण तुम्हाला बाईंगलाच राहिलं पाहिजे मित्रांनो. कारण हायर चार्ट्स मित्रांनो हे बुलिश आहेत. तर मित्रांनो ट्रेंड इज अ फ्रेंड आणि ट्रेंड कसे ओळखायचा ह्याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ नंतर बनवणारच आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी समजा जर 15 मिनिट्समध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची झाली असती तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला पहिल्यांदा मुव्हिंग ॲव्हरेज 7ने मुव्हिंग ॲव्हरेज 29ला क्रॉसवर वरती दिला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ही प्राइस बॉलिंजर बँडच्या मिडल बँडला पण क्रॉस करून वरती गेलेली आहे. हे दुसरं कन्फर्मेशन. तिसरं कन्फर्मेशन पॅराबॉलिक त्या सुपर ट्रेंड खाली आहे त्यामुळे प्राइस वरती आहे. त्याचबरोबर चौथं कन्फर्मेशन मित्रांनो आपल्याला MACDचा पण मिळालेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही ह्या जेव्हा क्रॉस झालं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या बारला तुम्ही जर बाय केलं असतं तर मित्रांनो समजा 2918 तर मित्रांनो बघा प्राइस नंतर 2936 पर्यंत मित्रांनो सलगतेने गेलेली आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी क्रॉसवर दिला आहे त्याच्या
खालचा बार म्हणजे सुपर ट्रेंडच्या खाली किंवा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी तुम्ही बाय केलं तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर स्टॉप लॉस ठेवू शकता. तर मित्रांनो बघा, स्टॉप लॉस हिट नव्हता, प्राइस सलगतेने वरती गेलेली आहे आणि किती सुंदर प्रकारे प्राइस वरती जाते बघा. प्राइस वरती गेलेली आहे, प्राइस वरती गेली आहे. आणि जेव्हा मित्रांनो एक लक्षात ठेवा की इथे जेव्हा E7 आणि E29 मध्ये मोठ्या प्रमाणात गॅप होतो तेव्हा प्राइस बघा इथे गॅप तयार झालेला आहे. E7 ही जी ग्रीन लाईन आहे त्याला E7 म्हणतात, ही रेड लाईन E29, याच्यामध्ये गॅप होतो तर प्राइस मित्रांनो थोडीफार खाली येते. तर ह्याच्यावर पण मी मित्रांनो नंतर व्हिडिओ बनवणारच आहे. पण सध्या मी गोल्डचं विश्लेषण करत आहे की गोल्ड कशा प्रकारे वरती जातोय आणि स्टॉप लॉस तुम्ही कुठे ठेवून कशा प्रकारे तुम्ही बाय करू शकता, बाईंगला तुम्ही जाऊ शकता. तर सर्व प्रकारचं तुम्ही सर्व इंडिकेटरचं कन्फर्मेशन घेऊन मित्रांनो अशा प्रकारे गोल्ड किती वरती गेलेला आहे बघा. आणि एका ठिकाणी तर मी अशा प्रकारे ट्रेडिंग करतो. तर मित्रांनो अशा प्रकारे विक्रीचा स्टार्ट एका ठिकाणी लावायचा आणि एका डेलीचा किंवा ज्या टाइम फ्रेममध्ये आपण ट्रेडिंग करतो तो तुम्ही लेफ्ट हँड साईडला तुम्ही चार्ट्स लावून तुम्ही त्याचं कन्फर्मेशन घेऊनच नंतर मित्रांनो तुम्ही ट्रेडिंग करू शकता बघा अशा प्रकारे. पण विदाऊट कन्फर्मेशन आणि विदाऊट प्रॅक्टिस कुठल्याही गोष्ट फॉरेक्समध्ये मित्रांनो उतरायचं नसतं. जास्तीत जास्त तुम्ही डेमो ट्रेडिंग करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, लाईव्ह चार्ट्स बघा. तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला महारत प्राप्त होईल. तर मित्रांनो आता आपण इथेच थांबूया. जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो मी इथेच थांबतो. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.